नमस्कार मित्रांनो, मी श्री प्रसाद स्वामी. आज 2 जुलै सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि उबेर रॅपिडो दोन्हीवरती मिळून माझा 3400 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. आणि मी काल रात्री जवळपास 9 वाजता निघालेलो ते सकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे 10 तासामध्ये 3400 रुपयाचा बिझनेस झालेला आहे. पण आजचा व्हिडिओ हा स्पेशल त्या ड्रायव्हर बांधवांसाठी आहे जे रोज 2000, 2500, 2500पर्यंत कमवतात, पण 3000चा टप्पा ते गाठू शकत नाहीत. तर त्या ड्रायव्हर बांधवांसाठीचा हा व्हिडिओ आहे. काल रात्रीचा किस्सा आहे. काल रात्री जेव्हा 2 ते 4 स्लॅक पिरियड असतो, म्हणजे त्या पिरियडमध्ये जास्त ट्रिप पडत नाहीत, त्यावेळेस मी रेल्वे स्टेशनजवळ थांबलेलो होतो. काही गाड्या पुढे पण होत्या, मागे पण होत्या. तर थांबलेला असताना असंच ड्रायव्हर बांधवांशी काही असं चर्चा चालू होती. जेव्हापासून यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतोय तेव्हापासून चर्चा करणं वगैरे चालू असतं सर्व. तर त्यांच्याशी बोलता बोलता विषय निघाला की किती रोज कमवता, कितीचा बिझनेस होतो, कोणत्या ॲपवरती करता वगैरे. तर जवळपास साधारण सगळ्यांचं म्हणणं आलं की 2-2,500च मुश्किलीने होतात. तर म्हणलं असं का, त्याचं कारण काय? म्हणजे माझा तर होतो 3च्या आसपास होतो, बऱ्याच वेळेस 3.5च्या वर पण जातो. मग तुमचा का होत नाही? तर त्यासाठी मग थोडंसं विचारणं, बोलणं वगैरे चालू होतं. त्यांचा डेली अर्निंगचा चार्ट पाहिला तर फार डिफरन्स नव्हता. मी रोज 2700-2800 माझ्या म्हणजे ॲपवरती दिसतात, बाकी मीटरप्रमाणे वगैरे एक्स्ट्राचे आलेले असतात, ते धरून माझे समजा एक 3000च्या वर आरामशीर होऊन जातात. तर त्यांना म्हणलं तुमचे का होत नाहीत मग? तर ते म्हणले तुमचे होतात कसे वगैरे, असं चर्चा चालू झाली. तर त्यानंतर सांगितलं, बोलता बोलता लक्षात आलं की ते वेटिंग चार्ज घेत नाहीत. म्हणजे जर 5, 7, 8 मिनिट, 10 मिनिट जेव्हा आपण एखाद्या पिकअप पॉईंटवर थांबतो कस्टमरला घेण्यासाठी, तर जेव्हा 10 मिनिटानंतर जेव्हा कस्टमर येतो, आपण OTP पिन टाकतो आणि ट्रिप चालू होते, तर त्यावेळेस ते जेव्हा 10 मिनिट थांबलेलो असतो आपण, त्याचा वेगळा वेटिंग चार्ज घ्यायला पाहिजे. उबेर असेल, रॅपिडो असेल, ओला असेल. कारण की ते 10 मिनिट थांबल्याचा वेटिंग चार्ज हे 4-5 रुपये, फार तर फार 7-8 रुपये देतात. 10 मिनिटाची किंमत आपल्या 7-8 रुपयेच आहे का? तर असं नाही होत. त्यांना कस्टमरला पिन किंवा OTP टाकण्याच्या आधी बोला की 25 रुपये, 50 रुपये जे पण काय आहे ते वेटिंग चार्ज होईल, हे अगदी मोकळं स्पष्ट सांगा त्यांना. कारण की 10 मिनिटामध्ये आपली दुसरी एक ट्रिप होऊ शकते. कमीत कमी 100, 125, 150 रुपयाची ट्रिप होऊ शकते आपली 10 मिनिटामध्ये. त्यांना तसं सांगायचं की 10 मिनिट थांबलो, 10 मिनिटामध्ये दुसरी 150 रुपयाची तरी साधारण ट्रिप झाली असती. मी तुम्हाला फक्त 50 रुपये म्हणतोय. जर ते नाही म्हणले तर ट्रिप कॅन्सल करा आणि तिथं थांबल्या ठिकाणी तुम्हाला 15, 25, 30 जे पण काय आहे तो वेटिंग चार्ज नाही, सॉरी, काय कॅन्सलेशन चार्ज भेटतो तुम्हाला. पण ती ट्रिप नका घेऊ मग, जर ते वेटिंग चार्ज देणार नसतील तर. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की लगेज जर जास्त असेल, जर 3 माणसं असतील आणि त्यांच्या 6-7 बॅगा असतील, तर लगेजचे वेगळे पैसे घ्यायला पाहिजेत. आपण लगेजचा वेगळा चार्ज घ्यायला पाहिजे. काही ड्रायव्हर बांधव आहेत ते म्हणतात की कसं देतील म्हणजे काय? 3 जण आहेत तर तिघांच्या जवळपास 3 बॅगा खूप झाल्या. 3 पेक्षा जास्त बॅग असतील तर लगेजचा चार्ज वेगळा घ्यावा लागतो. मी जवळपास जेव्हापासून करतोय तेव्हापासून लगेजसाठी वेगळे पैसे मी चार्ज करतो. वेटिंग चार्जसाठी सुद्धा जे ॲपवर दाखवतील ते तर समजा असतातच 4-5 रुपये काय ते सोडून सुद्धा मी दुसरे पैसे घेतो वेटिंग चार्ज म्हणून. मीच नाही, भरपूर ड्रायव्हर बांधव घेतात. कारण की साधं गणित आहे. 10 मिनिट थांबल्यावर तुम्ही जर फक्त 5-6 रुपयेच देणार असाल ॲप आपल्याला, पण त्याच 10 मिनिटामध्ये दुसरी एक 4-5 किलोमीटरची ट्रिप झाली, तर त्या 2 किलोमीटरची जरी ट्रिप झाली तर कमीत कमी 100 रुपये तरी आपल्याला भेटतातच त्याचे. मग त्या 100 रुपयाच्या ठिकाणी आपण 5 रुपये घेऊन निघतो, ही चूक आपली आहे. प्रत्येक गोष्ट ॲपवर किंवा सरकारवर अवलंबून राहून जमत नाही. आपलं पण थोडंसं डोकं चालवावं लागतं. ते 10-10 मिनिट थांबतात, बरं म्हणलं ट्रिप कॅन्सल करून निघून जायचं म्हणलं. मग तसं नाही. त्यांची ट्रेन सुटली तर, त्यांची फ्लाईट मिस झाली तर, अरे तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करताय, त्यांना पण तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडा तुम्ही. एकदा, दोनदा, 4-5 वेळेस सर्वांनी जर ट्रिप कॅन्सल केल्या तर त्यांना लक्षात येईल. एकतर ते वेळेवर तरी येतील, आपला टाईम वाचेल, त्या टाईममध्ये दुसरी ट्रिप होईल, किंवा जर थांबलेलो असतो तर वेगळा वेटिंग चार्ज घ्या. बऱ्याच वेळेस असं बघण्यात येतं की 2च कस्टमर असतात, किंवा 2 लेडीज किंवा 2 जेंट्सचं समजा साधारण जास्त लगेज नसतो, पण लेडीजच्या बाबतीत हे असतं की 2च लेडीज असतात, पण त्यांच्या
4-5 मोठ्या मोठ्या बॅग असतात. 4-5 मोठ्या मोठ्या बॅग म्हणजे मग ते वेटिंग चार्ज सॉरी लगेजचा वेगळा चार्ज घ्यायचाच, सोडायचा नाही. प्रत्येक ट्रिप मागे तर आपल्याला असं होणार नाही की वेटिंग चार्ज आपल्याला जास्त लागतो किंवा लगेज जास्त आहे प्रत्येकच ट्रिपला. पण दिवसातून 4-5 तरी ट्रिप अशा होतात की ज्या आपण म्हणजे वेट करतो फार 7-8 मिनिट 10 मिनिट, आणि त्याचा वेटिंग चार्ज ॲपमध्ये जेवढा भेटेल तेवढाच घेऊन आपण निघतो. असं होत नाही, असं जमत नाही. वेटिंग चार्ज सर्व ड्रायव्हर बांधवांनी जर वेटिंग चार्ज आपला वेगळा घ्यायला सुरुवात केली तर त्याच्यामधून रोज आपलं थोडं तरी 100-200-400 रुपये तरी, 400 नाही पण किमान 200 रुपये तरी आपलं इन्कम नक्की वाढेल रोजचं. लगेजचा पण वेगळा चार्ज घेतला तर रोजचं त्याचे सुद्धा 200 ते 300 रुपये वेगळा चार्ज घेतल्यानंतर रोजचं ते सुद्धा वाढेल. आणि साधारण म्हणजे रोजचं जर आपलं 500 रुपयांनी जरी इन्कम वाढलं तर महिन्यातले आपण 30 दिवसातले रोजचं 500 म्हणलं तर महिना 12 ते 15,000 रुपये आपलं इन्कम वाढतं. याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि बसण्याच्या आधी मीटरप्रमाणे का किलोमीटरप्रमाणे वगैरे सगळ्या त्या पण गोष्टी क्लिअर करा. काही जणांचं म्हणणं आहे की नाही ते मीटरप्रमाणे देत नाहीत तर सरळ कॅन्सल करा. आपल्याला परवडायला पाहिजे. कारण की असं बघण्यात येते की काही ड्रायव्हर आहेत ते 10 ट्रिप करून किंवा 200 किलोमीटरचा समजा रन झाला पूर्ण दिवसभरात, त्या 200 किलोमीटरमध्ये काही जण 3,500-4,000 कमवतात. आणि तेच काही ड्रायव्हर आहेत जे दिवसाला 200 किलोमीटर रन होऊन सुद्धा ते 2,000-2,500च कमवतात. तर असं नाही जमत मित्रांनो. जर रोजचं जर तुम्हाला इन्कम वाढवायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट ही की ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडी चालवताना कस्टमरशी सुसंवाद साधा, चांगलं गोड भाषेत बोला त्यांना. आणि उतरताना ते त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल असली पाहिजे. जर ते रागाच्या मूडमध्ये जर गाडीतून उतरले किंवा स्टेशनपर्यंत पोहोचलो रागात जर त्यांनी उतरले, पैसे जास्त घेतले वगैरे वगैरे म्हणून, तर ते स्टार रेटिंग कमी देऊ शकतात किंवा ते कंप्लेंट करू शकतात आपली. त्यापासून सुद्धा आपण म्हणजे वाचायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना 4 शब्द गोड बोललात तर ते सहजासहजी त्या गोष्टी विसरून जातात की लगेजसाठी वेगळे घेतलेत किंवा आपल्याला वेटिंग चार्ज जास्त घेतला. त्यांना क्लिअर सांगा की सर आम्ही असं असं 10 मिनिट थांबलो, 10 मिनिटामध्ये आमची दुसरी कमीत कमी एक 100-125 रुपयाची ट्रिप झाली असती. तुम्हाला 100-125 तर म्हणत नाहीत, किमान 25, 30, 50 रुपये वेटिंग चार्ज लागेल, हे गोड भाषेत सांगा. ऐकतात. माझा अनुभव आहे, मी रोज करतो ही गोष्ट. आणि दुसरी गोष्ट लगेजचं पण त्यांना सांगायचं, सर मला एवढं लगेज घेतल्यावर गाडीचा म्हणजे मेंटेनन्स निघतो. प्रत्येकानं जर एवढं लगेज घेतलं तर, किंवा सर्वच जण घेतात लगेज, मीच का नाही घ्यायचा, हे सर्व गोष्टी त्यांना थोड्याशा गोड भाषेत बोला. आणि ट्रिप चालू असताना 10 मिनिटाची जरी ट्रिप असेल, त्या 10 मिनिटात ड्रायव्हर कसा आहे गाडीचा ह्याच्यावर सुद्धा भरपूर गोष्टी अवलंबून असतात. आपण बोलताना थोडंसं हसत बोला, गोड बोला.